ग्रामस्थ मंडळ ओवळेचं मी मनोज ठाकूर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मॅच नंबर 15 सिद्धिविनायक एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट श्री अँड शिव। रोशन मुंगाजी आपण बघतोय फलंदाज गोलंदाजी मार्ग वरती पहिल्याच बॉल वरती आली आहे सिंगल। विशाल गायकवाड आणि प्रतीक पाटील आपण बघतोय प्रतीक दादा पाटील भाया आपण बघतोय फलंदाजी मार्ग वरती। मॅच नंबर 15 मॅच ऑन आहे। एका बाजूला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 2 मॅचेस त्याने लागोपाठचे हरलेत। आता कुठे विजयी मॅच कडे त्यांचं लक्ष असेल। मॅच नंबर 15 एका बाजूला श्री अँड शिव एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक संतोष मात्रे सरांचा हा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ आपल्याला बघायला मिळतोय। चला नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळते। इथून आपण बघतोय चला नंदराज शेठ मुंगाजी साहेबांच्या माध्यमातून कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय। साहेबांचं खूप खूप आभार। बैलगाडा क्षेत्रामधील एक खूप मोठं नाव नंदराज शेठ मुंगाजी साहेबांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय। साहेबांचं खूप खूप आभार। नेक्स्ट बॉल इथून फटका फसलाय तिथे आलाय अजून एक डॉट बॉल। असे जर डॉट बॉल फेकले आणि धाबांवरती अंकुश लावलं तर कुठे पहिला विजय सापडेल। इथून सिद्धिविनायक एंटरप्राइजेसला गोलंदाजी करत असताना आपण बघतोय 3 बॉल झालेत धावपुस्तकावरती 2 धाबा। समोर फलंदाज आहेत विशाल गायकवाड आणि त्याला आलेत हे डॉट बॉल। पहिलं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय लागोपाठचे हे डॉट बॉल सिंगल डबलला प्राधान्य। पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे। स्पीडअप करा कुठल्याही प्रकारचा आपण वेल विलंब घालू नका। नेक्स्ट बॉल पंचा आमच्याकडे बोलतील लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे। आलाय अजून एक वाईड बॉल एकदम अजून एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाईल। चला नेक्स्ट मॅच जान्हवी अँड त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल स्वरा एंटरप्राइजेस। चला दोन्ही संघाचे संघ एक फटका सुंदर आहे। मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आलाय चौकार चौकार चौकार। हे पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो। अंपायर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सर आमच्या सोबत जोडलेत निशांत म्हात्रे सर। फटका अजून एक सुंदर आहे निशांत म्हात्रे सर। फाईन लेगच्या डोक्यावर आलाय शेवटच्या बॉलवरती एक सुंदर षटकार। रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड आणि गाववानकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज। पहिलं षटक रोशन मुंगाजी आपण बघतोय गोलंदाजी राकेश दादा गायकवाड आणि या गावाचे सरपंच रुपेश शेठ गायकवाड अशी ही एवन जोडी आणि त्यांचं संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। मॅच मध्ये काय घडलंय, पहिल्याच बॉल वरती संजय पाटील उर्फ बॉस
यानं मिळवली आहे पहिल्याच बॉलवरती विकेट. चला नेक्स्ट मॅच लास्ट मॅच असेल, त्यानंतर आपण उद्याच्या सत्रामध्ये केलं. आयोजक करताना आम्हाला कॉल आलाय. ठीक आहे. चला वेल का वाया घालवतायत अंपायर्स? चला काय घडतंय मैदानावरती आमच्यापर्यंत आपण कळवा. चला काय झालंय मैदानावरती? चला आयोजक करते आपण मैदानाच्या आतमध्ये जा. वेल विलंब घालू नका विनंती असेल, कारण मॅच संपून आम्हाला खूप लांबचा प्रवास सफर करायचा आहे. त्यामुळे विनंती असेल आपल्याला, आम्हाला खूप लांबचा प्रवास घरपर्यंत जाण्यासाठी खूप लांबवर जायचं आहे आम्हाला. जवळपास 1 तासाची रनिंग आहे इथून. त्यामुळं आमच्यावरती दया करा थोडीफार. चला लाईव्हला आपण चेक करूयात का? लाईव्ह वाले चेक करता येईल का? ऑफिशियल 24 लाईव्ह इव्हेंट्स. फक्त फलंदाज बाद होण्याच्या आधी मैदानाच्या बाहेर गेलेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत का आपण चेक करा. चला काय डिसिजन? फलंदाज बाद फक्त. अजून थांबा जरा 2 मिनिटं थांबा आपण. तर 2 मिनिटं थांबा दादा, 2 मिनिटं थांबा दादा. पंचाचा निर्णय आला तिथे. समीर गायकवाड आऊट. चला नेक्स्ट बॉल. इथून अलॉंग द कार्पेट तिथे अजून एक डॉट बॉल आलाय. चला एक फलंदाज टाइम आउट झालेत. लक्ष असू द्या. इथून फटका सुंदर आहे. लॉग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक नाही आलाय. 1 टप्पा बाउन्स सीमा पार चौकार. चार धाब्यानं धावपुस्तकावरती 17 धावा बघायला मिळतात आपल्याला. अजून खूप मॅचेस शिल्लक आहेत. विनंती असेल आपल्याला प्लीज प्ले फास्ट. रिक्वेस्ट असेल कृपया पंचांवरती, समालोचकांवरती आणि गुणलेखकांवरती थोडी दया दाखवा. थोडं स्पीडअप करा. आपण थोडं, जास्त नका पण थोडं स्पीडअप करा. आणि लाईव्ह वाल्यावरती सुद्धा दया करा, कारण अहोरात्र मेहनत त्यांची आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेसाठी. नेक्स्ट बॉल. इथून फटका सुंदर आहे. डीप लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथून 2 धाबा येतील. 2 धाबा ऍड केल्या जातील.
आणि 2 धाबेनं धावपुस्तकाचा विचार केला. 19 धाबा धावपुस्तकावरती होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे आणि धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 19 धाबा धावपुस्तकावरती. नेक्स्ट बॉल. इथून अजून एक फटका सुंदर लॉग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे धावतायत. जोपर्यंत फेकतील गॅदर करतील तोपर्यंत या चेंडू नजीक मैदानामध्ये येतील 3 धावा. 22 धाबा धावपुस्तकावरती आपल्याला बघायला मिळते. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील संजय पाटील बॉस यांचा. 22 धाबा धावपुस्तकावरती झाल्यात. कशा प्रकारे फटकेबाजी असेल. आता पूर्णपणे शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. संपूर्ण शांतता. कारण घड्याळामध्ये आपण विचार केला ना तर टाइम आपण बघतोय 1:35 सकाळचे 1:35 मिडल नाईट आपण बघतोय. आणि या मिडल नाईटमध्ये आपल्याला मॅच बघायला मिळते. मॅच नंबर 15. इथून अजून एक फटका सुंदर आहे. लॉग ऑफला अजून एक धाव ऍड केली जाईल. चला निलेश पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. निलेश गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. सोनू सांगडे आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला सोनू सांगडे सर आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल आपल्याला. इथून फटका अजून एक सुंदर आहे. लॉग ऑफ रिझनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक धाव मिळेल. पहिलं सत्र सुरू आहे. 15 मॅच आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस अँड त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना श्री अँड शिव. निलेश गायकवाड आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती 1 धाव खर्च केले. संपूर्ण शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सर्व प्रेक्षक घरी झोपण्यासाठी गेलेत असं वाटतंय. थोडेफार प्रेक्षक आपल्याला मैदानावरती बघायला मिळत आहेत. 1:35 आपल्याला मॅच टाइम बघायला मिळतोय. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. मॅचकडे बोलूयात. तिसरं षटक निलेश गायकवाड गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि आलाय डॉट बॉल. असे डॉट बॉल फेकले ना तर धावांवरती अंकुश लावण्याचं कार्य राहील. 24 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल. इथून फटका अजून एक फसलाय. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. अजून एक डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करत असताना निलेश गायकवाड आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेत. उत्कृष्ट गोलंदाजी निलेश गायकवाड यांची गोलंदाजी ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल. आत्ता मात्र फटका सुंदर आहे. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक जज करताय की काय. आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. गुलशन मात्रे. थँक्यू डीजे. निलेश गायकवाड विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली. त्याच नंतर 2 बॉल डॉट फेकले आणि त्याच नंतर ही विकेट. 4 बॉल फेकलेत आणि फक्त 1च धाव. चला जेवण करायचं कोण बाकी असेल, भोजन करायचं कोण बाकी असेल तर जेवण अजून खूप उरलंय. आपण स्टेजच्या मागं जाऊन भोजन करून घ्या विनंती असेल. आयोजक कर्त्यांचा कॉल येतोय.
जर भोजन करण्याचा कोणता खेळाडू किंवा कोणता प्रेक्षक वर्ग जर आपण भोजन करण्याचं जर बाकी असाल आपण स्टेजच्या मागे जा. भोजनाची उत्तम सोय आमच्या आयोजककर्त्यांच्या माध्यमातून केली गेली. नेक्स्ट बॉल निलेश गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवरती अलॉंग द कार्पेट फटका तिथून सजवलाय लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत आली आहे फक्त सिंगल. निलेश गायकवाड आपल्याला गोलंदाजी मार्गवरती बघायला मिळत आहेत. शेवटचा अजून एक षटक शिल्लक असेल. 4 षटकांची मॅच आहे. खूप वेळ वाया घालवतायत आपण. चला लगेच स्पीडअप करा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आपण बघितलं पहिलं षटक हाताला रोशन मुंगाजीनं धाबा खर्च केल्या 13. संजय पाटीलनं बॉसनं धाबा खर्च केल्या 10. त्याचनंतर निलेश गायकवाड आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांचा विचार केला पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि 1 धाव. नेक्स्ट बॉल इथून फटका अजून एक हवेमध्ये फ्लाय झालाय. फ्लाइंग किस घेतलीये. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली जज करतायत. अजून एक विकेट. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद होतोय जगदीश. विशाल गायकवाड तिथे आऊट झालेत. पहिल्या क्रमांकाचे फलंदाज. शेवटचं एक षटक शिल्लक असेल पहिल्या पूर्वार्धामधील. आम्ही नाणेफेकी करण्यासाठी इथे कॉल करत आहोत. नेक्स्ट मॅच असेल आपल्याला बघायला मिळेल मॅच नंबर 16. एका बाजूला असेल संघ आपल्याला एका बाजूला बघायला मिळेल मॅच नंबर 16 जान्हवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वंश अँड स्वरा स्पोर्ट्स. चला दोन्ही संघ हे षटक संपायच्या आत आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही संघ आहे नायक आपली प्लेइंग 11 आणि दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही संघ नायक आलेत. थँक्यू. असं स्पीडअप करा आणि विनंती असेल दोन्ही संघ नायकांना आताच की आपण खेळताना स्पीडअप करायचं आहे. संतोष मात्रे सर शेवटचं षटक घेऊन आलेत. फिरकीचे जादूगर टेनिस क्रिकेट जगतामधील एक कोहिनूर हिरा ओवळी गावातील आणमान छान संतोष मात्रे सर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. साई आलेत. चरण आपण बघतोय फलंदाजी मार्गवरती. शेवटचं षटक आहे आणि इथून बॅटची एज लागली इनर एज. तिथे क्षेत्ररक्षकांकडून फंबलिंग होतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन रिझनला फरार होतोय चेंडू सीमा पार चौकार. चार ओव्हर. चला तिथे टॉस सोडवतायत संदेश मुंगाजी. नाणेफेकी सिद्धेश मुंगाजी नाणेफेकी जिंकली आहे जान्हवी स्पोर्ट्सनं. चला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे दादा. दादा आपला निर्णय. जान्हवी स्पोर्ट्स कर्णधार फिल्डिंग. चला आपण प्लेइंग 11 घेऊन रेडी व्हायचंय. इथून बघा काय घडलंय मैदानावरती. आली आहे सिंगल रन. 4 चेंडू अजून शिल्लक असतील पहिल्या पूर्वार्धामधील आणि सिंगल इथे आली आहे. धावपुस्तकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 30 धावा धावपुस्तकावरती. 4 षटकांचा सामना आहे. 10च्या सरासरीनं जवळपास 40 धावा तरी जमा करायला हवेत. कारण सेकंड मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपल्याला फाईट द्यायची. इथून फटका अजून एक सुंदर आहे मिड विकेटला. तिथे फलंदाज बाद रनआउटचा शिकार. विचार केला तर 11 तारीख आज कोणता तरी डे असेल आणि जसं डीजे मास्टरनं सॉन्ग वाजवलं तसं रविवारी आज कोणता डे. आज प्रॉमिस डे आणि आज रविवारी खरं तर आज गोमूला भेटायला बोलवतील. रविवारी वसईच्या नाक्यावरी नक्कीच गोमूला बोलवलं जाईल. सुंदर डीजेची भूमिका आपल्याला बघायला मिळते. तिथे अडवणी केली गेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत धावा येत आहेत.
बाईटच्या स्वरूपात 2 धाबा जुडवा जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 धाबा बाईटच्या स्वरूपात येत आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि संतोष म्हात्रे सर आपण गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळत आहेत. धावपुस्तकाचा विचार केला, धावपुस्तकावरती धाबा होत आहेत 33 धाबा. स्कोर ऑन द बोर्ड 33. नेक्स्ट बॉल संतोष म्हात्रे सर गोलंदाजी ट्रॅकवरती. फडका इथून खेचायचा होता, तिथे फसला होता. बॅटची इनर एज लागली होती, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. आलाय डॉट बॉल. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल आणि आपण बघतोय धावपुस्तकावरती धाबा बनल्या जात आहेत 33 धाबा. शेवटचा 1 बॉल पहिल्या पूर्वार्धामधील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली आहे आणि फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती आले विकेट, फलंदाज बाद. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा जोडल्या जात आहेत 33 धावा. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेसला, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 4 षटक आणि 34 धावा. 24 चेंडू 34 धावा. कशा प्रकारे धावा साडी चमकीची घेईन तुला, नस नकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उल्लू बनू धन्यवाद डीजे रोशन कडू. सँडी डीजे अतिशय उत्तम काम आपलं राहिलं. रात्रभर डे नाईट टुर्नामेंटमध्ये आपण अहोरात्र मेहनत करता, याबद्दल आपलं विशेष कौतुक. आणि खऱ्या अजून 24 लाईव्ह इव्हेंटची सकाळी 9 वाजल्यापासून काम करते आहे. येणारचा जो पॅनल आहे 4 पंच हेही दिवस रात्र मेहनत घेत आहेत. तुमचंही विशेष कौतुक, गुणलेखकाचं कौतुक. आणि खऱ्या अर्थानं मग सोनू सांगळे असतील, मनोज ठाकूर असतील, हेही समालोचक माता सकाळपासून समालोचन करतात, त्यांचंही विशेष कौतुक. वळूया आपण या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. 8.50च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस वर्सेस श्री अँड शिव. श्री अँड शिव संघानं प्रथम फलंदाजी केली आणि 33 धावा धाबांकडे लागल्या. 34 धावांची गरज आहे आणि जिंकण्यासाठी या 24 चेंडूमध्ये कसा खेळ केला जाईल. 2 सलामीर पाहतोय संतोषदादा म्हात्रे.
तर नॉन स्ट्राईकला मात्र मनोज दापोलकर. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टोलवला, एक खराब क्षेत्ररक्षण राहिलाय प्रतीक पाटील यांचं आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र गेला प्रतीक पाटीलला फसवून सीमारेच्या बाहेर चौकार. विचार केला तर खऱ्या अर्थानं श्री आणि शिव संघानं 2 सामने जिंकले, त्याच्यामुळे सध्या तरी तो कम्फर्टेबल झोनमध्ये. परंतु विचार केला सिद्धिविनायक संघाला सामना जिंकायचा आहे आणि त्यासाठी एक चांगलं पाऊल या सामन्यामध्ये त्यांनी टाकलं आहे. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा विशाल गायकवाड स्ट्राईकवर असेल, संतोष म्हात्रे. आणखीन एक चांगला फटका आहे, स्ट्रेट हिटचा फटका पाहतोय. प्रतीक पाटीलने मात्र चांगला चेंडूला पकडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं डायरेक्ट फेकी केली. फलंदाज मनोजला मात्र प्रश्न पडला होता. राखीव खेळाडू पाहतोय आपण श्रीयान शिवसंघाचा अर्जुन मात्र इयत्ता 6वीमध्ये खेळणारा हा खेळाडू. आता पहाटे 2 वाजेपर्यंत तो चांगली कामगिरी करतोय. येणाऱ्या काळामध्ये तो या संघामध्ये खेळेल, त्याची संधी त्याला चालून आली आहे चांगली कामगिरी करताना. हा सुरेख चेंडू आहे, खडे खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने मात्र खडे बोल शिकवले आणि जाऊन विसावला चेंडू. वेस्टरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होतीये. 1 चौकार, नंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा हा चेंडू. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. फेकी येईल, तत्पूर्वी मात्र 2 धावा चांगल्या रीतीने चपलाईनं धावत काढत मात्र कंप्लीट केल्या. इथे मात्र चेंडूला लेफ्ट केलं आणि एकही धाव नाही. पहिल्या चेंडूला चौकार आल्यानंतर वाटलं होतं की धावा चांगल्या बरसतील, परंतु विशाल गायकवाडनं मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करत रोखून धरलं संतोष म्हात्रे यांना आणि तब्बल 6 धावा. हॅलो, थँक्यू सो मच दिनेश पाटील. आपण आज सकाळी 9 वाजल्यापासून ज्यांचा वास तुम्ही ऐकला डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये, आमचे सोनू सांगडे आणि मनोज ठाकूर या दोन्ही कॉमेंटेटर्सना विनंती आहे की आपला शुभसन्मान स्वीकारण्यासाठी यायचे आहे. खरं तर मनापासून तुमचंही आभार. आज ओले प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा वास तुम्हाला ऐकायला मिळाला, आमचे समाधान गायकवाड यांच्या शुभहस्ते हा शुभसन्मान. बघा, समाधान गायकवाड यांच्या शुभहस्ते शुभसन्मान होत असताना सोनू सांगडे वामनजेचे समालोचक, आज भरपूर ठिकाणी स्पर्धा आहेत, समालोचक देखील बिझी आहेत बजाज शेड्यूलमध्ये, परंतु आज तुम्ही जो वेळ दिला आमच्या OPL साठी त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक आभार. सोनू सांगडे हिंदी आणि मराठीचे समालोचक. त्यानंतर मनोज ठाकूर शिरवली यांचं देखील इथे शुभ सन्मान केलं जाईल. समाधान गायकवाड, आज समाधान गायकवाड यांनी पूर्ण ग्रामीण आमच्या स्पर्धा आणि त्याचबरोबर OPL साठी खूप मेहनत घेतली. पडद्यामागचा खरा हिरो समाधान गायकवाड आणि त्याच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. मनोज ठाकूर. टेनिस धन्यवाद मनोज ठाकूर.
जाऊया मॅचच्या दिशेनं. अमित म्हात्रे यांच्याकडून सलग 3 एक षटकार किंवा एक चौकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस. अमित म्हात्रे यांच्याकडून. अमित म्हात्रेंनी आज खूप पैसा खऱ्या अर्थानं या खेळाडूवर लगावला आहे. अमित म्हात्रे यांच्याकडून संतोष म्हात्रेसाठी प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा ATM खुला झाला आहे. पहिले 500 रुपये खुले केले जात आहेत. ठोकतोय चौकार. त्यानं विचार केला तर मात्र टेनिस क्रिकेटच्या जगतातील स्वीटशीटचा जनक संतोष म्हात्रे मात्र आपल्या अनोख्या पद्धतीने खेळ करताना अतिशय उत्तम आवाज लाभला. सोनू सांगडे तुमचं विशेष कौतुक आणि मनोज ठाकूर तुमचं विशेष आभार. अतिशय उत्तम खेळ आणि उत्तम आवाजानं मात्र तुम्ही सर्वांना मंत्रमुग्ध केलं. गुलशन म्हात्रे चेंडू राहिला हवेत आणि इथे चांगला खेळ बहारदार खेळ राहिला जरूर परंतु 500 रुपयाची कमाई करून एक चौकार लगावत मात्र लगेचच परतले संतोषजी म्हात्रे. दाभोळकर धावा लागले ते आतापर्यंत विचार केला 13 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रोशन मुंगाजी. धावांची गरज उरली ती अजून 21 धावा. चेंडूचा खेळ असेल तर 15 चेंडू 21 धावांचं गणित आहे. रोशन मुंगाजी अमितजी म्हात्रे यांच्याकडून संतोषदादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आलेली आहे आणि ते पैसे जमा झालेत अमित म्हात्रे यांचे. तर संतोषदादांनी आज सामना संपल्यानंतर 500 रुपयाची बक्षीस घेऊन जायची आहे. रोशन 15 चेंडू 21चं गणित होतं. आता मात्र राहील 14-21चं गणित. गुलशन म्हात्रे सुंदर कमालीचं काम करताना इथे प्रेशर हळूहळू क्रिएट केलं जात आहे. 34 धावांचं आव्हान अवघड बनवण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत. सिद्धिविनायक खेंटरपाजे संघ काय सुंदर गोलंदाजी काय सुरेख गोलंदाजी केली जाते. मी म्हटलं होतं की प्रेशर इथे क्रिएट केला जातोय. क्या बात. खरे अर्थानं स्ट्रॅटर्जी पहा विशाल गायकवाडची स्ट्रॅटर्जी पहा. तो सांगतो की एक धाव नाही काढायची तुम्ही चौकार मारा. त्याला माहिती आहे हळूहळू प्रेशर क्रिएट केलं जाईल. जसे निर्धाव चेंडू पडतील ना तसं आव्हान उभं राहील मोठं. रोशन मुंगाजी पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे. टॅपिंग क्रिकेट. इथे मात्र पॉईंटच्या दिशेनं फेकी होतीये खराब. एकच धाव इथे व्हायला हवी तशी पण धावा आल्या तब्बल या चेंडूवरती 2 आणि या 2 धाव्यांनी खांद्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही फेकी अशी केली. धावा आल्या 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा टोटल आल्या 8 आणि धावलकर धावा लागत आहेत त्या 15 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. जाईल रोशन मुंगाजी
त्याचबरोबर मनोज 2 सलामीर आहेत, परंतु 12 चेंडू 19 धावा, 34 धावांचं आव्हान होतं. पहिल्या 2 षटकामध्ये निव्वळ 15 धावा, अर्धा जवळपास पल्ला त्याहीपेक्षा कमी गाठला आहे. या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल, धावा किती राहतील. मनोज ऑन स्ट्राईक. प्रसन्नाचा हा चेंडू मात्र टोलला चेंडू हवेत राहिला, प्रत्येक चेंडूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रयत्न जरूर चांगला राहिला होता. खराब खराब क्रिकेट खेळली जातीये, खराब क्रिकेट खेळली जातीये. जिथे धाव एकही नव्हती, झेल होऊ शकला असता. प्रतीक पाटीलकडून झेल सुटला. त्यानंतर फेकी सरळ झाली, स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडनं केली नॉन स्ट्राईक एंडला. चेंडू गेला सीमारच्या लगताने पळून काढल्या. तब्बल 4 धावा, तब्बल 4 धावा पळून काढलेत. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आहे. रोशन पाटीलची दमछाक आज पुरी केली आहे. उद्यापासून एक नवी इनिंग रोशन मुंगाजी खेळणार आहे. एंगेजमेंट त्यांची उद्या असणार आहे, परंतु इथे मात्र आज खेळवलं जात आहे, पळवलं जात आहे रात्री. 4 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअरला चेंडू टोलवला आहे. धावा मात्र आता इथे पुन्हा घेतल्या तरी इथे थांबवलं जात आहे. ही धावच नव्हती मुळात. नक्कीच रोशनने ओळखलं की बाबांना जे धावतोय त्याला कळतं आहे की आम्ही किती धावलोय, त्याच्यामुळे ती थांबा, आम्ही या धावा जमू. एक धाव मात्र जोडली आणि धाबडकोर धावा लागल्या. त्या म्हणजे आता 20 धावा, 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. आलेल्या एक्स्ट्रा धावा प्रतीकभाई या मागण्या ठरतील. फेकी जी झाली, जिथे 4 धावा आल्या तिथे मात्र नक्कीच अडचण निर्माण झाली आहे. अकवी टप्प्या चेंडू पुन्हा एकदा हवेत, पुन्हा सेफ लँडिंग. या धावा मात्र उत्तमरित्या जमवल्या जात आहेत. अखूट टप्प्याच्या गोलंदाजी धावा आल्या 2. या 2 धावांनी आव्हान जवळजवळ समीप जायला लागलंय. 9 चेंडू 12 धावा. अर्जुन मात्रेला टेन्शन मात्र आला. इयत्ता 6वीमध्ये शिकणारा हा मुलगा मात्र राखीव खेळाडू म्हणून प्रतीकभाई तुमचं काम करतोय आणि खऱ्या अर्थानं तो सांगतोय की नीट गोलंदाजी करा तुम्ही. त्याच्यामुळे त्याला प्रेशर क्रिएट झालाय. हा फटका चांगला आहे. किती वेळ थांबवणार रोशनला, ज्यासाठी ओळख राहिली ती ओळख पटवून देताना आणि आजच नवी इनिंगचा डाव साकारताना मात्र ठोकला जातोय. वाईट मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. आता गणित बदलले जातील. 8 चेंडू आणि 6 धावा. पुढचा सामना जान्हवी स्पोर्ट्स वंश अँड स्वरा स्पोर्ट्स. लगेच रेडी राहायचं आपण. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज. या मोठ्या फटक्यानं सामन्याचं चित्र पलटवलंय. रोशन मुंगाजीचा अप्रतिम खेळ राहिलाय, उत्तम खेळ राहिलाय, सुंदर आणि बिटवीन द विकेट राहिली आहे. अकुटप्याचा हा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र जोरदार विशाल गायकवाड न जरूर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, पण प्रेशर स्वतःवरच क्रिएट झाला. धावा आल्या तब्बल 2. इथे डायरेक्ट हिट मोहनाई आवरला 3ऱ्या रनचा आणि रोशन मुंगाजी होईल बाद. 2 धावा कंप्लीट झाल्या. हा सामना आपल्याकडे वळून तो मात्र परततोय. रोशन मुंगाजी मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज सनी गायकवाड असेल स्ट्राईकवर, तर मनोज मात्र असेल स्ट्राईकवर, तर सनी नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. 7 चेंडू 4 धावांचा गणित. सुटलेला झेल, खराब फेकी, त्याच्यामुळे जमलेल्या धावा या सामन्यामध्ये कलाटणी देत आहेत.
चांगला फटका आहे. विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या या चौकारानं मात्र सिद्धिविनायक खेंडपाजे संघ या स्पर्धेमधला पहिला विजय संपादन करतोय. अभिनंदन, वेल प्लेड, अभिनंदन. चला पुढचा सामना लगेच आपण मैदानाकडे रवाना व्हा. जान्हवी स्पोर्ट्स आणि वंश अँड स्वरा स्पोर्ट्स. या सामन्याचा सामनावीर 2 धावा देत 2 विकेट घेतल्या. द क्लास बॉलिंग केली निलेश गायकवाड. तर मॅन ऑफ द मॅच समाधान द्यायचे.